मनापासून असेल तर यश येईलच. राजे मदन भद्रहो, हे धर्म बालका क्षत्रिय, हे नृपश्रेष्ठा, क्षत्रियाला साजेल अशी कृती तू केलेली आहेस. पांडवांचा धार्मिक यज्ञ चालू असताना शामकर्ण वारू सोडिला आणि आपण बंदिवान केला था. हे क्षत्रियाला शोभादायक असं उचित कार्य आपण केला म्हणून रणांगणावर हा कुंती नंदन आपल्याला धन्यवाद देतो आहे. पार्थराज धर्मकार्य म्हणाला. धर्म म्हणजे धाडण शक्ती, सदाचार, सत्यप्रभो धर्म हा मार्ग अवलंबन करणं म्हणजे धर्म स्वीकारणं होय. खरंय. तुम्ही म्हणतात की धर्माचरण वावरतात. भुज पत्रिकेवर शब्द रेखाटला. हो हो. पार्थ रक्षणाचे असे संत त्याचा श्रीरंग सहाय्यकारी. जो नृपासेल बलाढ्य पूर्ण तेनेच धरावा शामकर्ण युद्ध करुणी अरण्य अर्जुन सोडविला निज बळे. हे जयासी न होय शक्य तेने दाती तृण घेऊन कर खंडणीचा पांडवांना शरण्यावं. हे शब्द रुचले नाही, मनाला पटले नाहीत, म्हणूनच रागानं क्रोधानं अश्वबंधन केला. आमचं चुकलं का राजे? म्हणूनच आम्ही म्हणालो क्षत्रियानं उचित असं कर्तव्य केलेलं आहे आणि पांडवांचा याज्ञिक वारू बंधन केला आहे म्हणून धन्यवादासारखे शब्द आम्ही तुमच्या समोर गायले. मग पण राजे, तुम्ही क्षत्रिय, आम्ही क्षत्रिय, क्षत्रियानं क्षत्रियाच्या समारंभाला सहभागाचं सहाय्य करायला हवंय. युद्ध म्हटलं की रक्तपात होणार आहे, प्रेतांचा खच पडणार आहे आणि पक्षांना त्यांची मौत मध्ये लुटणारा ताव मारायला मिळणार आहे. हिंसा शापद प्रेत खिळून खाणार आहेत आणि हे करण्यापेक्षा अजून पाप वाढवण्यापेक्षा मी तरी असं म्हणेन, मैत्रीत्वाचं नातं जोडून जो सन्मान मिळवला जातो तो शस्त्र घेऊन युद्ध करून मिळत नसतो. युद्ध करून मिळवूया की मैत्रीत्व जोडून करूया. हे महाभारती युद्धात अनेकांच्या मानात चराचर चिरून हो हो रक्ताची नदी वाहविणारे अर्जुन बोलताय. हो हो. आणि असं का म्हणाला ते ऐका. आच्छादन झाला नाही तसर्वे अभिषेकम च यस्यांते सर्व जीत तेन चोचते. राजसूय यज्ञ केला. हो. राजसूय यज्ञ असो वा अश्वमेध यज्ञ असो, पृथ्वी पादाक्रांत करणं हे वेदांनी नमूद केलेलं आहे. शुक्ल शाखा यजुर्वेदाच्या आहेत. मेध कुठं लिहिले याची कल्पना तुम्हाला आहे. तेव्हा पृथ्वी पादाक्रांत करण्यासाठी हे यज्ञ करणं गरजेचंच आहे. पण जर पात्रा तुम्हाला आज पटलं की मैत्रीचा हाती हात देऊन सख्यत्वानं एका या विश्वाच्या छताखाली सर्वांना राहता येऊ शकतं, मग अश्वमेध यज्ञ करण्याची गरज काय होती. सर्व भारतवर्षातील आर्यवर्तातील समस्त राजकर्त्यांना जर का संदेश पाठविला असता, एकमेकांच्या हातात हात घालून राहण्याचं वचन घेण्याचा विचार केला असता, तर युद्धाची परिणिती, युद्धाचे पडसाद उमटले असते का. राजे मदन भद्रहो, तुमच्या मतानं तुमची बाजू रास्त नसेल हे मला आज सुचलं म्हणजे रक्तपात आम्ही थांबवावा हे त्यावेळी सुचायला हवं असं तुम्ही म्हणता. पण ऐका, धर्म श्रेष्ठ आहे, स्वतःच्या हक्कासाठी लढणं आधी गुन्हा नव्हे. म्हणजे आम्ही योग्य आहोत. आणि ऐका, कृष्ण शिष्टाई फोल ठरली गेली. युद्ध दोन्ही बाजूने होऊ नये, समझोता करावा म्हणून दयागण गोपाल कृष्ण तुमचा आमचा देव हस्तिनापूरच्या दिशेला निघाला. पण देवाची थट्टा केली, पांडवांना हक्काचं राज्य काय, पण सुनीच्या अग्रस्थानी मावणारी भूमी सुद्धा देणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जगमाऊली गोपाल कृष्णानं कुरुची रणभूमी निवडली, कारण कुरु राजानं सोन्याच्या नांगरानं ती 7 कोस नांगरली. आणि ती भूमी का निवडली. इतरत्र रणांगण सुद्धा होते पण त्याचं महत्व फार श्रेष्ठत्व येणार होतं, कारण कुरु राजाने निवडली म्हणून महत्व यावं म्हणून त्या कुरुच्या समरभूमीत व्याधी होऊन का असेना, किंबहुना युद्ध करून का असेना, जो मरणार आहे तो वीरगतीला जाणार आहे मोक्षाला. मग ते मारले ते मोक्षाला गेले. आता ही भूमी कुठची आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. हे मोक्षाला जाणार की पाताळात जाणार ते पाप भोगत राहण्यापेक्षा
मी पार्थराज! हात द्या म्हणालो. पार्थराज! म्हणजे तुम्ही मैत्री पार्थराज! सैन्य एकमेकाला हात मिळवे. गुरुच्या समरांगणी मेले तर मोक्षाला गेले. हो हो. मग ते जर मोक्षाला गेले तर पिंडदानाचाही प्रश्न येणार नाही. हा म्हणूनच म्हणालो. ऐका, पिंडदानाचाही प्रश्न नाही, श्राद्धदानाचाही हा, प्रश्न हा. नाही. मग पांडवांच्या माती पाप येण्याचा प्रश्न कुठे? त्याला कारण आहे का? मोक्ष, सकोलता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सायुज्य पद मिळाल्यानंतर त्याचं पापकर्म का गृहीत धरतात? ऐका, तुम्ही तर त्यांना मोक्षाला हो, पाठविलं हो. म्हणजे पुण्यसंचय तुमच्या गाठीला राज आला. आहे. जर तुम्ही धर्माचे पुरस्कर्ते म्हणून धर्म बाजू मांडतात तर मी विचारतोय, हो, हो. जर तुम्ही केवळ त्यांना मोक्ष दिलात तर मोक्ष देणाऱ्याला पुण्य मिळायला खरं आहे. हवं. मग तुमचं पाप कसं काय म्हणता? ऐका, तेही सांगतो. गोत्रहत्येचं पाप कसं कारण म्हणता? गुरुच्या समरभूमीवर जे जे गेले ते मोक्षाला गेले हे गोपालकृष्ण आम्हाला 18व्या दिवशी सांगितलं. त्यावेळी कर्ण आमचा ज्येष्ठ भ्राता होता तेव्हा कळालं. पण मोक्षाला जो जीव जातो तो परब्रह्म परमेश्वर दयागण गोपालकृष्णाला दिसतो. आम्ही माणूस आहोत, तेवढं पुण्य आमच्या गाठीशी नाही. मेले ते दिसले नाही म्हणून श्राद्ध घालत फिरतो. तेव्हा ते फक्त परब्रह्म गोपालकृष्णाला दिसतं. हो हो. मग जर गोपालकृष्णाला तुम्ही तुमच्या विवंचनेत असताना तुमचे युधिष्ठिर दादा विचारतात गोत्र हत्या झाली, तेव्हा हे व्यासमहन देवा आम्हाला गोत्र हत्येचं पाप शालन व्हायला हवं, तेव्हा देवानं सांगायला हवं होतं ते सगळे गेलेत ते मोक्षाला गेले, तेव्हा हे पाप शालन करण्याची गरज नाही. पण मी देवावर पाठविणार नाही. मग? कारण काय आहे, वयम पंचाधिकम शतम. जेव्हा वैरी पक्षानं तुमच्या सुयोधन दुःशासन यांच्यावर लढवय्या म्हणून युद्ध केलं, तेव्हा त्यांच्या बरोबर तुम्ही लढलात आणि वयम पंचाधिकम शतम, आम्ही 5 नाही तर 105 आहोत हे जगाला ओरडून सांगितलात. मग जर वैरत्व तुमचं 100 आणि 5 होतं तर तुम्ही 100 आणि 5 लढायला होतो. 18 अश्वसैन्य सैन्य घेऊन त्यांच्या मानात चराचर का चिरला? एक क्षण थांबा. तुम्ही 100 आणि विरोधी 5 अशा प्रकारे समरांगणी उभं राहून हो. तुम्ही युद्ध करू शकला असतात. हो. पण ते न करता 18 अश्वसैन्य सैन्य युद्धभूमीवर लढलं गेलं, 7 आणि 11. मग ते लढण्याची गरज नव्हती. मी का म्हणतोय, का? कारण तुम्ही आल्या मला युद्ध न करता सुद्धा सख्यत्वानं राहता येतं विचारतात म्हणून मागचं घडलं तेव्हा का केलं नाही यात जाब विचार. ऐका, समर्पक आपल्याला उत्तर देतो. आम्ही 105 असं असताना समरभूमीवर 7 औक्षणीय आणि 11 औक्षणीय नष्टलं दोन्ही बाजूचं सैन्य एकत्रित केलं तर 18 औक्षणीय होतंय. मग 105 तुम्ही जर एक आहात तर युद्ध का करतो ते ऐका. 105 आम्ही केव्हा होतो, जेव्हा परत चक्र आमच्यावर जर आलं तर 105 मिळून लढू आणि आपापसात लढायचं असेल तर 5 आणि 100 विरुद्ध लावून मरू. मारल्यात त्यांच्या मानात चराचर चिरा. मग तेव्हा तुम्हाला 18 अक्षोहिणी सैन्य लागलं. तुम्हाला दुसऱ्याला जर उत्तर द्यायचं असेल तर नको. वा, मग पार्थराज हा अश्वमेध यज्ञ तुमचा कधीच बंद पडायला हवा होता. का? कारण मी तर म्हणतोय हा अश्वमेध यज्ञ सुरू आहे तो अधर्मानं सुरू आहे. अधर्मानं? कर्दळी वनाच्या ठिकाणी तुमचा अश्व एका केळीच्या झाडाला चिकटला. गोष्ट खरी आहे. हो हो. गुप्त हे सांगतात, आम्ही ऐकतो. रास्त खरं खोटं आहे. शहानिशा करावी लागते. तेव्हा त्या केळीच्या झाडाला चिकटला. तुम्ही तर शरसंधान करण्यात अचूक, तुम्ही सोडलेला बाण अचूक वार वर्मी लागतो, बरोबर. मग तो वार केवळ अश्वाला केळीच्या झाडापासून चिकटलेला अलिप्त करण्यासाठी बरोबर वार वर्मी लागला नाही, तर अश्वाच्या मानेवर अश्वाच्या क्रियेवर तुमचा बाण बसला आणि अश्वाचा शिरच्छेद झाला. मग जो अश्व यज्ञासाठी सोडला जातो तो चैत्र पौर्णिमेला सोडला जातो. 1 संवत्सरात फिरून जेव्हा मागे येतो तेव्हा त्याचा कान पिळला जातो. त्या कानातून रक्त यावं की पू यावं हे पूर्णत्व ठरवतं. शिवाय युपाला बांधलेली इतर जनावर सुद्धा तिथं असतात, त्यांच्या समक्ष त्या अश्वाचा शिरच्छेद केला जातो. मग सांगावं, अश्वाचा शिरच्छेद अश्वमेध यज्ञाच्या पूर्णाहुतीला देतात.
तुम्ही अलीकडे मध्यंतरी त्याची मान उडवली, मग तुमचा अश्वमेध तिथंच संपला. मग हा अश्वमेधाचा खटाटोप कशाला? राजे, भूतकाळ घडतं ते वर्तमानात येतं आणि परत पांडवाबद्दल अभ्यास आपण दांडगा करून माझ्या समोर उभे राहिला. वैरासमोर जाताना अभ्यासानंच जावं. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणतात कर्दळला जाऊन अश्व तुमचा चिकटला, मान तुटली. काही योगायोगानं त्या गोष्टी घडून येतात. त्रेतायुगाच्या ठिकाणी ज्यावेळी लंकाधीश रावणानं सीता नेली, तेव्हा जगाला मार्ग दाखविणार राम काही वेडा होत सीता म्हणून फिरत राहणार वनात नव्हता. शापित पाषाण होती, शापित वृक्ष होते, त्यांचा उद्धार करण्यासाठी राम आदी देव जाऊन त्यांना चिकटला आणि त्यांचा उद्धार केला. अर्थात केळीला जसा अश्व चिकटला, केळी शापित होती म्हणून अश्व चिकटला आणि त्याचा उद्धार केला. तुम्ही म्हणता मी शिर तोडिलं, ते शिर जाऊन शिवशंकरांना मिळालं आणि पूर्वीपेक्षा अश्व अधिक बलवान झाला. हे सर्व नियतीनं घडविलं. शिवशंकरांना धुंडवाळे केला, ते तुमच्या गोपाल कृष्ण देवाने आणलं, पुन्हा अश्वाला शिर लाविलं. माझं याबद्दल दुमत नाही. माझा मुद्दा एकच, अश्वाचं शिर अश्वमेध यज्ञ पूर्णाहुतीच्या वेळी तोडलं जातं. तू चुकून असू दे, नेम चुकला असेल तर मी काही म्हणणार नाही, पण केळीच्या झाडापासून अश्वाला अलिप्त करताना तुमचा बाण लागला, अश्वाचं शिर तुटलं, अश्वमेध यज्ञ तिथंच संपुष्टात आला. तेव्हा माना तुम्ही इतरांच्या चराचर चिरणार, पण काही स्त्रिया वैधव्याला बसणार, काही काळाची मुलं पोरकी होणार. त्या मुलांनी, त्या स्त्रियांनी कुणाकडे पाहावं? राजे, विचार कधी केलात का? गोत्र हत्या झाली, एवढा रक्तपात झाला, तरी अश्वमेधातही हेच पांडव करणार का? सुंदर सत्याला पण कटू केला. बोलल्यानंतर अंगावर सुद्धा दुःखाचे शहारे उभे राहिला वय. गुरुच्या समरभूमीवर निष्पाप जीवांचा बळी गेला. त्या अनेक तरुण स्त्रिया वैधव्याच्या पंक्तीला बसले. एका घरचा एक वीर, एकच त्याची पत्नी, दोन त्यांना अपत्य मुलं, आणि अशा संसारातला एक वीर मारला गेल्यानंतर त्या तरुण सुवासिनीनं कुणाकडे पाहावं? एक वयोवृद्ध स्त्री, तिचा एकच पुत्र रणांगणात मारला गेला. विजयाने येणार पुत्र म्हणून वयोवृद्ध स्त्री दुःख करत राहिली. एका भगिनी आपला बंधू कौरव पांडवांच्या युद्धातून विजयी होऊन येणार म्हणून ओवाळण्यासाठी पंचारती हातात घेऊन उभी राहिली. आपला बंधू मेल्यानंतर तरुण स्त्रिया वैधवाच्या पंक्तीला बसले. यांना एक सुवर्ण संधी व्यासानं दिली होती. धवल वस्त्रा, धवल दाढी मिशीच्या चकाभरा ज्याची उत्पत्ती झाली, त्या व्यासानं सांगितलं होतं या तरुण स्त्रीनं पुन्हा विवाह केला, पुन्हा विवाह केला म्हणजे दुःखी कष्टी होणार नाही. व्यासोत्तिष्ठं जगत् सर्वं व्यासांना मी कधीही दूषण देणार नाही. ज्या व्यासवादांनी पुनर्विवाह सांगितला, हा जर संमत असेल तर मी मान्य करतोय, पण लक्षात ठेवा स्वाभिमानी पदपत्र आहे. हा कदापि आपला अश्ववारू आपल्याकडे स्वाधीन करणार नाही. घेऊन जाईल. शरणांगतील आया पत्रिकेवरील नमूद शब्द खोडा. शब्द रेखाटले हे खोडण्यासाठी नाही. ज्या वीरानं शब्द वाचून अश्वाला बंदिवान बनविलं, 2 हात आम्ही केले. 3 वेळ तुमच्या वयाची, तुम्हा घरचे, तुम्ही राजे, आम्हा काय त्याचे, तुम्ही लढा, आम्ही लढू, लढता लढता मरू, पण पांडव वीर म्हणूनच नाव राजा. आता गृहे राजा, प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबाचा वाली सुद्धा राजा आहे. तेव्हा त्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या जनतेला कसं सांभाळावं हे जातो त्याचं प्रमाणित कर्तव्य. अर्थात केवळ शतम प्रति शांत करून त्या
प्रणाम स्वीकार करावा. आशीर्वाद. युद्ध का थांबेला? हरी आणि हरा उगा बेलांटीचा फेर विष्णुशी भजला शिव दुराविला अधपात केला तयानरा. आपण कुणी वेगळे नव्हेत मी जाणतोय पण हा तत्ववाद आहे ना भगवान. प्रथमतः नमस्कार. अहो चिरुती, युद्ध थांबविण्याचं प्रयोजन एकच. समान शिले समान योद्धा. दोन्ही योद्धे समरांगणी लढू लागले. जणू विजांचा कडकडाट होऊ लागला. ढग घर्षण करू लागले. विजा या भूतलावर चमकू लागल्या. पहा, 33 कोट देव अंश रूपानं युद्ध पाहण्यासाठी तल्लीन झाले. भूतलावरील मानवाचं युद्ध म्हणजे स्वर्गातील देवतांचं मनोरंजन होय. सारे सैनिक आपापली शस्त्र जागीच ठेवले आणि म्हणून हा पोरखेळ झाला. पार्था पोरखेळ झाला. म्हणजे काय नाही? मरण भद्रा हा पोरखेळ झाला. योद्धे बलाढ्य आणि म्हणून या योद्ध्यांचं जनतेला पाहायचंय ते प्रतिज्ञा युद्ध. प्रतिज्ञा युद्ध. प्रतिज्ञा युद्ध. पाथरास दिली संधी. संधी तर मला दिलं सार. माझा देव आता माझ्या समेत आहे. तेव्हा मी 3 बाण सोडे. या 3 बाणात जर मी पराजित झालो असेल तर कुंती नंदन हा द्वितीय पांडव अग्निकाष्ट भक्षण करेल. मग तुम्ही सोडत असलेल्या 3 बाणापासून मी माझं रक्षण करीनच करीन. आणि जर मी माझं रक्षण केलं असेल तुम्ही पराजित झाला असाल तर तुम्ही माझ्या साम्यतेचे योद्धे नव्हे. मग ऐका, असं म्हणेन आणि मी माझं शस्त्र श्री हरी चरणावर अर्पित करीन. मग स्वीकारिलं युद्धाचं आव्हान स्वीकारिलं. म्हणून देवा तुझ्या 6व्या अवताराची पुण्य बाणाच्या अग्रस्थानी ठेवतोय आणि तडक्का देऊन बाण सोडतोय. तो मदन बलवान तुमच्या घाटासाठी सावध आहे. जनतेची पुण्याई या बाणावर ठेवतोय. या बाणाचा देवा 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 कठीण प्रसंग बाणाचा चूर्ण झाला. 6व्या अवताराची पुण्याई देवा फोल ठरली की का? देवा का असं झालं? पार्था 6वा अवतार म्हणजे परशुराम अवतार. परशुराम भार्गवाची पुण्याई ठेवली पण पाप घडलं रे. तेव्हा ते कसं रे? माता रेणुकेचं शिर पित्याच्या शब्दासाठी आम्ही थडा वेगळं केलं. मातृहत्या आमच्या घरी घडली. 6व्या अवतारातील मातृहत्येचं पाप आडवं आलं. म्हणून स्त्री हत्या पित्याला दिलेला शब्द म्हणून पाप कधी मारला नसेल. 2 संध्या अजून आहे. तुझा 7वा अवतार वा, प्रभू रामचंद्र अवतार एक पत्नी मर्यादा पुरुषोत्तम अग्रस्थानी पुण्य ठेवतोय. सावधान राहते तुमच्या नाशासाठी या बाणाचं खंडन करण्यासाठी पहा ज्या गुरुदेवतेने मला विद्या अभ्यास शिकला त्या गुरुदेवतेची पुण्याई या बाणाच्या अग्रभागी ठेवत आहे. सारे तुझ्या नावात नैराशा निर्माण होते आहे. पार्था 7व्या अवताराची पुण्याई मातीमोल व्हावी. एक पत्नी एक वचनी एक वाणी 7वा अवतार मर्यादा पुरुषोत्तम. मग पाप आडवं आलं रे. चंद्रसेनेच्या महाली गेलो. परस्त्री गमन झालं तेव्हा एक पत्नी एक वचन असताना असं असताना परत तिच्या सदनी जाणं झालं. असं जर असेल तेव्हा पूर्ण सनातन ब्रह्म माझ्या समोर नर चैतन्य उभा आहे. या कृष्ण अवताराची पुण्याई ठेवून नाश या बाणाचं खंडन करताय. माझा जन्म देत्या आई वडिलांची पुण्याई या बाणाचा अग्रभागी ठेवला. तीन मनाची पुण्याई पार्थराज पार्थराज मग हा
पाहिल्यात का देवा गेला पार्था पाप आडवायला रे. देवा अरे 8व्या अवतारात जेवढी पाप केली तेवढी कोणत्याच अवतारात केली. स्त्रियांची लुगडी चोरीली, गवळणींचं दही दूध चोरीलं. अरे मामाला मारिलं, मामाला मामाच्या उरावर बसलेला मुष्टी प्रहारानं वध केला. बाळपणाची आठवण, बाळपणात केलेली पाप भरपूर पाप. आणि म्हणून पापाचे पर्वत वर राहिले. देवा या तुझ्या पापानं आता अग्निदिव्य प्रज्वलित कर. पार्थराज, तू म्हणजे अग्निनारायण आहे. पार्थराज, तुम्ही पाप पुण्य कुठली ती ठरवा. जातो आता तुम्ही जा, मरताना तुम्ही जा. पण तत्पूर्वी मी सुद्धा प्रमाण प्रतिज्ञेला ठेवले. हा जर तिन्ही बाणांचं मी खंडन केलं असेल आणि माझं रक्षण केलं असेल तर तुम्ही माझ्या योग्यतेचे नव्हे नाही. असं म्हणून मी माझं शस्त्र जगत माऊली गोपाळ कृष्णाच्या चरणावर ठेवलं. कृष्णांच्या देवा युद्धाचा खेळ चालू असताना उत्साह मेला. देवा तुला रडायचं असेल ही चितेत माझी राग झाल्यानंतर रड, कारण तू रडताना मला अग्नीचा अवश्य वाटणार नाही. पार्था म्हणून अग्नी प्रज्वलित कर माझ्या गांडीव धनुष्यासहित. मी जातोय अग्निदिव्य तू नक्कीच कर. आणि 4 पांडवांना घेऊन बस. कुणालाही सांगू नको 5वा माझा पार्थ होता. पार्था तू माझाच आहेस. अग्निदिव्य तू नक्कीच कर. पण पहा, काय ते? तो 3रा बाण मदनभद्राच्या दिशेने सोडिलास. हो, हो. त्याचं छेदन जरी मदनभद्रानं केलं असेल तरी? तरी त्याचं अग्र अजूनही अवकाशात भिरभिरतय. मग याची विल्हेवाट लावणं पार्था जबाबदारी तुझी आहे. नेमकं काय करू देवा? तेव्हा या अग्रावर एक बाण सोड आणि हा बाणाचा अग्र अशा दिशेला सोड की कोणत्याही जनतेला त्याचा उपद्रव होऊ नये. देवा थांब, एक क्षण थांब. धर्मपूर्ण सनातन म्हणून तुला संबोधलं जातंय आणि धर्माचा अपराध करता म्हणून पांडवांना जय प्राप्त झाला. देवा मला 7 नियम अजूनही आठवतात. पितामह भीष्मांचे त्यातील एक नियम, पळून जाणाऱ्यावर कधी वार करू नये, निशस्त्रावर बाण चालू नये. तेव्हा बाणाचं अग्र फिरतंय त्यावर मी बाण सोडणार नाही. हे पापाचं आचरण आहे, पापाचं आचरण आहे. देवा मी पापाचा वाटेकरी होणार नाही. हे पार्था सावधानतेचा इशारा साऱ्या सैनिकांना दे. आणि रणांगणात असणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला दे. सावध कर आणि त्यानंतर बाण चालव.